Hi guys, welcome to my channel Science Fever by Tanu. From today, I am going to start the next chapter of 10th standard, that is life process in living organism. And this is our part 1 of this chapter. So please watch all the videos. I have already covered and completed heredity and evolution of 10th standard. So this is our second chapter. We consume all various plant materials, obtain different nutrients like carbohydrate, fats, proteins, vitamins, minerals and etc. And we get 4k calorie energy per gram of carbohydrate. आपण खूप सगळं फूड खातो, प्रोटीन्स खातो, पल्सेस खातो, त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स भेटती. आपण कार्बोहायड्रेट्स खातो, फॅट्स खातो, फॅट्स म्हणजे ऑइली फूड खातो, त्याच्यातून आपल्याला फॅट्स भेटतात. आपण चपाती खातो, त्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात. सो द केमिकल एनर्जी इज कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड अदर. केमिकल वेस्ट आर carbon dioxide and water. Water goes out of our body through the sweat and urine. Heat, ATP, body's energy currency. ATP is known as body's currency, energy currency. मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे कुठलीही बॉडीमध्ये एखादी रिॲक्शन होती, बॉडीमध्ये होणारे जे रिॲक्शन आहे, बायोलॉजिकल रिॲक्शन्स आहे, त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. आणि आपण जे सगळं फूड खातो, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स एक्सेट्रा, हे सगळं आपल्याला एनर्जी साठी यूज होतं, आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी यूज होतं. प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर मसल्स असं आपण म्हणतो. म्हणजे काय? आपले मसल्स हे पूर्ण प्रोटीन्सचे बनलेले आहेत. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पायरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल, बॉडी लेवल अँड सेल्युलर लेवल. आता रिस्पायरेशन आपल्या बॉडीमध्ये 2 पद्धतीने होतात. एक म्हणजे बॉडी लेवल रिस्पायरेशन. बॉडी लेवल म्हणजे काय? हे झालं बॉडी लेवल, मी नोजनी घेतलं अँड एक्झिलेशन, इनहेलेशन. दिस इज द बॉडी लेवल रिस्पायरेशन. आणि सेल्युलर लेवल रिस्पायरेशन म्हणजे काय? एखादा सेल आहे, तो ब्लड करून ऑक्सिजन घेतोय आणि ब्लडला कार्बन डायऑक्साईड देतोय. हे झालं सेल्युलर लेवल रिस्पायरेशन. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रिस्पायरेशन ऑकर ॲट सेल्युलर लेवल. हेच आत्ता मी सांगितलं. बॉडी लेवल रिस्पायरेशन म्हणजे काय? हे जे रिस्पायरेशन आत्ता मी केलं, ते माझ्या नोजनी, लंग्सनी जे आपण कार्बन सराउंडिंगमधून ऑक्सिजन घेतला आणि नोजमधून मी तो सराउंडिंगमध्ये कार्बन डायऑक्साईड एक्झेल केला, याला आपण बॉडी लेवल रिस्पायरेशन बोलतो. आणि आपल्या बॉडीमधला जो एक सिंगल सेल आहे, तो सेल पण रिस्पायरेशन परफॉर्म करतो. सेलमधून ऑक्सिजन ब्लड घेतो आणि ब्लड त्याला ऑक्सिजन देतो आणि सेल ब्लडला कार्बन डायऑक्साईड देतो. हे झालं सेल्युलर लेवल रिस्पायरेशन. तर ऑब्झर्व इन दिस. नोजनी घेतलं, ते लंग्समध्ये आलं, ते झालं बॉडी लेवल. आणि इथे हे अल्व्होलीज आहेत, ते अल्व्होली ब्लडला देतात, ब्लड सेलला ऑक्सिजन नेऊन देतो. सेलचं जे वेस्ट प्रोडक्ट असतं मेटाबॉलिझम नंतरचं कार्बन डायऑक्साईड, ते सेल ब्लडला देऊन टाकतो. तिथं पण गॅसेसचा एक्सचेंज होतं एका सिंगल सेलमध्ये, त्याला आपण बोलतो सेल्युलर रिस्पायरेशन. ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की बॉडी लेवल रिस्पायरेशन म्हणजे काय आणि सेल्युलर रिस्पायरेशन म्हणजे काय. म्हणून मी ही 3 वेळेस ही कन्सेप्ट रिपीट केली आहे. सेल्युलर रिस्पायरेशन ऑकर्स बाय 2 मेथड्स. आता सेल्युलर रिस्पायरेशन आहे ते पण पुढे 2 मेथडनी होतं. एक आहे एरोबिक रिस्पायरेशन अँड नेक्स्ट इज एनएरोबिक respiration. In aerobic respiration, oxygen is involved. Means for aerobic respiration, oxygen is needed. In that aerobic respiration process, oxygen is important agent for oxidation. Next is anaerobic respiration. Oxygen is not involved. Anaerobic respiration occurs in the absence of oxygen.
In aerobic respiration, glucose is oxidized in 3 steps. आता आपण एरोबिक रिस्पायरेशन बघू. तर एरोबिक रिस्पायरेशनमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन ATP बनतो. आता रिस्पायरेशन होतं त्याच्यानंतर आपल्याला काय बनतं, ATP बनतो. ATP काय आहे, एनर्जी करन्सी. आपल्या बॉडीमध्ये जी काही एनर्जी आहे ती ATPच्या फॉर्ममध्ये आहे आणि ते ATP आपली बॉडी कसं बनवती हे आपण बघणार आहोत. So glucose is oxidized in 3 steps. When we oxidize the glucose in 3 steps, we get the ATP. So steps are, first is glycolysis, second is tricarboxylic acid cycle, and third is electron transfer chain. First we will see the glycolysis. आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन करते, the thing or the step I am explaining you is the glycolysis. Lysis means breakdown. lysis चं मीनिंग काय होतं, ब्रेकडाऊन. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन, ग्लायकोलिसिस. लिपोलिसिस म्हणजे लिपिडचं ब्रेकडाऊन. सो पहिले काय होतं, ग्लुकोज मॉलिक्यूल असतो. ग्लुकोज मॉलिक्यूल आपण कार्बोहायड्रेट्स खातो. चपाती चावल्यानंतर आपल्याला शेवट असं स्वीट स्वीट टेस्ट लागायला लागते. सो इट इज ए शुगर, ग्लुकोज, ते आपण इनटेक करतो. सॉरी. मग आता ते आपल्या बॉडी, सो द ग्लुकोज गोज इन टू अवर बॉडी अँड इट रिचेस अप टू ईच सेल ऑफ अवर बॉडी. मग आता हा एक सिंगल सेल आहे. हा जो ब्ल्यू, द होल ब्ल्यू बॉक्स इज अ सिंगल cell, and this reaction, these steps are happening in the cytoplasm. हे cytoplasm मध्ये होते. So glucose reaches into the cytoplasm. The oxidation of glucose takes place. The oxidation of glucose takes place. मग आता ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर it get converted into pyruvic acid. 2 molecules of pyruvic acid are formed when 1 molecule of glucose get oxidized. ग्लुकोजचा एक मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झाल्यावर पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. Pyruvic acid get converted into acetyl coenzyme A, and during this process NADH2 and CO2 is formed. पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन ॲसिटल कोएन्झाईम ए मध्ये होतं आणि जेव्हा ही प्रोसेस होत असती तेव्हा NADH2 आणि CO2 हे 2 मॉलिक्यूल बनतात. 2 मॉलिक्यूल NADH2 चे आणि 2 मॉलिक्यूल CO2 चे. Then the acetyl coenzyme A enters into the mitochondria. आता ॲसिटल कोएन्झाईम ए फॉर्म झालं, इथपर्यंतची जी प्रोसेस होती ती होती ग्लायकोलिसिस. इफ यू डोंट अंडरस्टँड दिस, प्लीज वॉच द व्हिडिओ अगेन because I have explained it. Glucose get converted into pyruvic acid by the oxidation. Further, pyruvic acid get converted into acetyl coenzyme A, and during this process the two molecules of NADH2 and CO2 are formed. After this, glycolysis is finished. Up to this is the glycolysis process. When acetyl coenzyme A enters the mitochondria, the tricarboxylic acid cycle start. This step is known as tricarboxylic acid cycle. The acetyl part of acetyl coenzyme A, acetyl coenzyme A चा जो acetyl part आहे, फक्त त्या acetyl पार्टचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. And then the molecules like CO2, H2O, NADH2 and FADH2 are formed. Okay, तुम्हाला आता ग्लायकोलिसिस समजली, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल समजली. आफ्टर दिस our third step was electron transfer chain reaction. आता आपण बघितलं वॉटर, कार्बन डायऑक्साइड, FADH2, NADH2, these molecules were formed. Now in the mitochondria, electron transfer chain reaction occurs in the mitochondria. So from NADH2 3 molecules of ATP are formed, and from FADH2 2 molecules of ATP are formed. And also along this
water molecule and CO2 is also formed. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये NADH2 आणि FADH2 मॉलिक्यूल झालेले ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकलमुळे NADH2 पासून 3 ATP बनतात आणि FADH2 पासून 2 ATP बनतात. सो इन एका सायकलमध्ये 5 ATP molecule formation take place along with water and CO2 formation also take place as the byproduct. Always remember this. आता NADH2, FADH2, ATP हे सगळे मॉलिक्युल्स आपण बघितले. But what are these molecules? NADH2 is nicotinamide adenine dinucleotide. Nicotinamide adenine dinucleotide. Sorry, my tongue is slipping. Slip of tongue. We called it slip of tongue. It is happening with me today, so extremely sorry. FADH2 flavin adenine dinucleotide. ATP is the adenosine triphosphate. It is not true, it is TRI. It is editing or typing mistake. It is adenosine triphosphate and it is the energy rich molecule and energy is stored in bonds by which phosphate group is attached. ATP molecule is made up by adenosine triphosphate attached to the phosphate group by bonding to it. ATP is called energy currency of the cell. जसे इंडियाची करन्सी आहे रुपीज वगैरे, अशी वेगवेगळे कंट्रीची वेगवेगळी करन्सी आहे, तशीच आपल्या बॉडीमध्ये एनर्जी करन्सी इज ATP molecule. All the energy in our body is in the form of adenosine triphosphate, that is ATP. If you like my video, please share with your friends and subscribe my channel. Press the bell icon for getting the every notification of my video, and thanks for watching.